बराच शेतकरी बांधवांचं जे डाळिंब बागामध्ये जे असतं, कारण की म्हणजे वरतीच 2च गोष्टी बघायच्या, खालची मुळी आणि वरची पत्ती. या 2 गोष्टी जर बागामध्ये जर तुमच्या डाळिंब बागामध्ये चांगल्या असतात तर ग्रोथ होऊ शकते, ते बी होऊ शकते. डाळिंब बागासाठी बऱ्याच ठिकाणी पाणी वाढल्यावरती त्याची केन वगैरे होते. मी बऱ्याच ठिकाणी बागाच्या व्हिजिट वगैरे बघितलं आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी एखाद 1-2 बाग त्याच्यावरती गेलो आहे. कारण त्यांनी अति प्रमाणात पाणी दिल्यावरती जमिनीच्या जे पाणी पाणी वाढल्याने pH वाढतो आणि जे ड्रॉप होतं म्हणजे जसं आपण समजू शकतो, त्याच्यामध्ये जी आपण म्हणजे केन वगैरे फेकते आणि केनची क्षमता काय असते, वरती झाड नुसतं याच्यावरती वाढवरती जाताना फळ वगैरे म्हणजे असं फळ वगैरे साईज पण होत नाही, ते पण होत नाही. आणि बागा किती दिवसात पाणी द्यायचं ते जर आपण बघितलं तर त्याच्या खाली अशी म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी माती वगैरे उचलली तर ही मातीचा जर असा गोळा जर झाला तर खाली फुटली तर लगेच तुम्ही बागाला पाणी देऊ शकता. जे डाळिंब पीक आहे म्हणजे बस कमी पाण्यात जास्त उत्पन्न येणार आहे. आणि बागाचं डाळिंबचं काय असतं, काही बऱ्याच शेतकऱ्यांच्या व्यवस्थापनामध्ये बिघड होते. म्हणजे जसं पाणी वगैरे वाढ झाली का लगेच केन वगैरे फेकून देतं, कसं हे करतं ते करतं. आणि आपण जे बघणार आहोत, ज्याची पांढरी मुळी बघणार आहोत आपण झाडाची पांढरी मुळी आपण बघू शकतो किती ग्रोथ करते छान प्रकारे. म्हणजे जे निमोटेचं प्रमाण कुठं असतं, निमोटे म्हणजे असं गाठ वगैरे राहिली त्याचं म्हणजे गाठ वगैरे जर राहिली तर झाड अन्न जर उचलत नाही. म्हणजे आपल्याला काय वाटतो, खालून म्हणजे जे आपण देतो तर वरती झाडामध्ये फळामध्ये कुठल्याही प्रकारचा जात नाही. आणि खाली म्हणजे नस चपाक झाल्यासारखी जे इथं गाठी वगैरे असतात याला कुठल्याही प्रकारे आपण ते नेमॅटोक वगैरे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. आणि डाळिंब बागासाठी मेन गोष्ट जे गोष्ट असते, कारण की गांडूळ वगैरे बागासाठी कुठल्याही प्रकारचे जिथं जर तुमच्या याच्यामध्ये गांडूळ जर तयार झालं तर अतिउत्तम. कारण जे गांडूळ असतं आपलं डाळिंब बाग कुठल्याही शेतीविषयी कुठं काय ना, जे दिवसातून 6 टाईमवरती येतं 6 टाईम खाली. आणि ते नॅचरल प्रोसिजर म्हणजे जमीन भुसभुशीत करतं गांडूळ वगैरे. आणि जमिनीसाठी आता बहुतेक ठिकाणच्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे, कारण इथं पण आपण बघितले गांडूळ वगैरे दिसत नाही. आणि जमिनीसाठी कुठल्याही याच्यामध्ये गांडूळ वगैरे लागतातच म्हणजे लागतात. गांडूळ शेतकरीचा मित्र आहे. पहिले आपण जसं याच्या पुस्तकांमध्ये वगैरे बघत होतो, कारण गांडूळ हा शेतकरीचा मित्र आहे. आणि आता गांडूळ वगैरे कुठं दिसतच नाही. आणि आता जे शेतकऱ्यांचा जो प्रॉब्लेम डाळिंब बाग असो कुठला का शेती वगैरे असो, जी जमीन असते ती एकदम म्हणजे कडकपणा झाली, जमिनीमध्ये एकदम कडसरपणा आहे. बऱ्याच ठिकाणी ज्याची वाढ म्हणजे डाळिंब बागामध्ये जे मर रोग वगैरे बऱ्याच ठिकाणी आता मी बघितले झाडामध्ये मर रोग वगैरे येतो. कारण की त्यांच्या जमिनीमध्ये प्रॉब्लेम. आणि या दिवसामध्ये आपण